आणि यानंतर मुंबईमधली एक धक्कादायक अशी बातमी। मुंबईमध्ये आरेच्या जंगलात एका कचरा कुंडीमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिला जखमी अवस्थेमध्ये सापडली। या महिलेच्या शरीरावरती आणि त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर अशा जखमा आहेत। या गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना इथे सोडल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यांच्यावरती सध्या कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महिलेचं नाव यशोदा गायकवाड असल्याचं आता समोर येत आहे। त्यांचा फारसं बोलता येत नाहीये आणि त्यामुळे पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेताना अडचणी सुद्धा येत आहेत। आरेच्या जंगलामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध महिला आढळली तिथून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। मी सध्या आरेच्या त्याच जंगलात आहे ज्या ठिकाणी त्या वृद्ध महिलेला सोडण्यात आलं होतं। जर आपण पाहिलं तर 50 मीटर अंतरावरती आरे जंगलात येणारा जो महत्वाचा किंवा मुख्य रस्ता आहे त्यापासून आतमध्ये आल्यानंतर या निर्जन स्थळी त्या 70 वर्षीय महिलेला म्हणजेच यशोदा गायकवाड यांना याच ठिकाणी सोडण्यात आलं होतं। आणि तिथनं ज्यावेळी स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला पोलिसांच्या आणि पोलीस या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी त्या वृद्ध महिलेकडे चौकशी केली। तिची एकूणच परिस्थिती पाहता तिला तत्काळ ट्रॉम्बे या रुग्णालयात सुरुवातीला नेण्यात आलं, मात्र उपचारासाठी साधन नसल्या कारणानेच तिला पुढे कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। हा स्पॉट पोलिसांनी व्हेरीफाय केलेला आहे। इथले येणारे जाणारे जे महत्वाचे सीसीटीव्ही आहे त्याची पडताळणी सुरू आहे। आजूबाजूच्या परिसरात देखील चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर महिलेकडनं वारंवार तिचं स्टेटमेंट बदललं जात आहे। 3 पत्ते आतापर्यंत तिने सांगितले, त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी देखील केली, मात्र तिच्या नातेवाईकांचा अद्याप तरी शोध लागलेला नाहीये। त्यामुळे एकूणच ही परिस्थिती पाहतोय की या ठिकाणी या अशा निर्जन स्थळी वृद्ध महिलेला सोडण्यात आलं होतं, ज्यामुळेच पोलिसांना कुठेतरी संशय आहे की तिचं आजारपणाला कंटाळूनच तिच्या घरातल्यांनी तिला या ठिकाणी सोडलेलं असावं। त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। वृद्ध महिलेच्या कुटुंबियांना शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत आणि याबद्दल आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। शनिवारी दिनांक 21 रोजी पहाटे 6:45 ते 7च्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की एक वृद्ध महिला 65 ते 70 वर्ष वय असलेली दिनकरराव देसाई मार्ग रोडच्या बाजूला युनिट नंबर 32 कडे जाणाऱ्या रोडच्या कॉर्नरला एक बसून आहे। तरी तिथे पोलीस अंमलदार पाठवण्यात आले। तिथे ती महिलेकडे पाहिलं असता त्या महिलेच्या चेहऱ्यावर, हातावर आणि चेहऱ्यावर मोस्टली जास्त गँग्रीन किंवा कुठल्या तरी कर्करोगाच्या आजारासारखी मोठी जखम दिसून आली। तिला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असले असं वाटल्याने तिला आम्ही तातडीने वन मोबाईलने तिला आम्ही याला ट्रॉमा केअर हॉस्पिटलला पाठवलं। पण ट्रॉमा केअरला गेल्यानंतर तिथे कळलं की त्यांच्याकडे म्हणजे त्या टाईपच्या वैद्यकीय मदतीची त्यांच्याकडे सुविधा नसल्याने मग आम्ही तिला नाईलाजाने तिला कूपरला नेलं। कूपरला शेवटी तिला संध्याकाळी 5:30 वाजता दाखल करून घेतलं। महिलेला जास्त बोलता येत नाहीये। महिला फक्त एवढीच माहिती देते, नातवाचं नाव घेते फक्त, आणि तिथे कशी आली काय आली त्या बाबतीत तिला काय बोलता येत नाहीये। तिने आतापर्यंत आम्हाला 2 ते 3 पत्ते सांगितले। त्या दोघी पत्त्यांवर आम्ही कन्फर्म केलं, पण तो पत्ता चुकीचा आहे। तिथे अशा त्या नातवाच्या नावाचा असं कोणी व्यक्ती मिळून आलेलं नाहीये। त्यामुळे आम्ही अजून तिची चौकशी करतो आहोत। तिचं असं झालं की आम्ही तिला जेव्हा चौकशी करत होतो घटनास्थळी तर त्यावेळेस ती फक्त नातवाचं आणि सुनेचं नाव घेत होती। त्या आम्हाला असं वाटलं की सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांनी सोडलं असावं, कारण ती एक जखमी महिला अचानक तिथे येईल कशी, त्यामुळे कोणाला असं वाटलं असावं। परंतु अजून आम्हाला नक्की झालेलं नाहीये की तिला आणि कोणी सोडून गेलंय की ती स्वतःहून आली आहे।